गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठाला उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते। मे महिन्यानंतर हे माठ बाजारातून गायब होतात। मात्र यावर्षी मे महिना संपल्यानंतर जुलै महिन्यातही उन्हाची तीव्रता कायम असल्याने आणि पाऊस नसल्याने बाजारात आजही माठाचा थाट कायम आहे। तर पावसाळी कपडे आणि छत्री रेनकोटच्या बाजारात अजूनही शुकशुकाट पाहायला मिळतोय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। जून महिना सुरू झाला आणि पावसाळ्याचे वेध सगळ्यांना लागतात। मात्र यावर्षी जून महिना सुरू झाला, जूनमध्ये पाऊस पडला नाही आणि त्यासोबतच पाहायला गेलं तर मृग नक्षत्र संपलं, त्यानंतर आर्द्रा नक्षत्र संपलं आणि आता पुनर्वसू नक्षत्र सुरू झाले। जून संपून जुलै महिना अर्धा निघून गेला तरी पाऊस झाला नाही। त्यामुळं बाजारात जर पाहायला गेलं तर माठाचा थाट जो आहे तो अजूनही पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण पाहतो लातूर शहरामध्ये माठाचे वेगवेगळी दुकाने जी आहेत ती या परिसरामध्ये थाटली जातात। दरवर्षी ही दुकानं लागतात। मात्र उन्हाळा संपत आला, मे महिन्याच्या शेवटीपर्यंत हे माठाचे जे दुकानं आहेत ते मे महिन्याच्या शेवटपर्यंत राहतात। मात्र पावसाळा सुरू होण्याच्या आधी जे आहे ते माठाची ही दुकाने जी आहेत ते बंद होतात। मात्र यावेळी जून महिना संपून गेला, जुलै महिना अर्धा निघून गेला, पाऊस नसल्यामुळे अजूनही माठाची मागणी जी आहे ते कायमस्वरूपी असल्यामुळे या ठिकाणी माठांची दुकानं जी आहेत त्या अजूनही या ठिकाणी दिसत आहेत। आणि एकूणच जर पाहायला गेलं तर जून महिन्यामध्ये सहसा पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर थंडीचे दिवस सुरू होतात, थंडी वाजायला लागते। मात्र यावर्षी जून महिना अख्खा निघून गेला, जुलै महिना कोरडा निघून जातो आणि त्यामुळं तर माठाला पाहिलं तर अजूनही मागणी जशाला तशी आहे। मावशी मला सांगा, उन्हाळ्यामध्ये माठाच्या काय किमती होत्या? माठाची किंमत आहे 250 रुपये, 300 रुपये, 200, 150। आता उन्हाळा तर निघून गेला, आता पावसाळा गेला की आता पावसाळ्यात कमी भाव राहते थोडं, पावसाळ्यात किती विकतात? 50 रुपये कमी। आता दरवर्षी असं होत होतं का उन्हाळा? आता या वर्षी जरा पावसाळा कमी आहे की हो साहेब, आम्हाला बी सगळं विकत राहायचं, सगळं महागाय नाही आम्हाला तर काय मिळालं याच्यामध्ये सांगा तुम्ही? माती भेटणार, 3 रुपये किलो लाकूड आहे भाजायला, चिखल तुडवणं करणं एक मेहनत आहे का आम्हाला? माठ बनवण्यासाठी किती पैसे लागतात, गुंतवावे लागतात आणि माठ विक्री केल्यानंतर किती हाताला लागतात? काय मिळाले फक्त आपली हाजरी निघते बघा तेवढी, हाजरी तेवढी निघते आमची, काय नाही हाजरी तेवढी निघते। बघा माती कुठून गंगा खेळून माती आणलेला 20,000ला टिप्पर माती झाली। दरवर्षी जुलै पर्यंत कधी बसलो का आतापर्यंत? पहिले नाही कधी बसत नव्हतो, बरं ह्या वर्षी बसलो, पाऊस नसल्यामुळे आणि अधिक महिना आल्यामुळं लग्न सराई वाढली, लग्नाची बी विक्री होते म्हणून बसलो। होते का व्यवसाय चांगला होतो का? होत आहे थोडं काय नाही, 200, 300 असंच आहे, नाही आता थंड आहे, भागते का? घर भाजीपाला भागते बस। तर अशा पद्धतीने पाहायला गेलं तर अजूनही जर आहे ते माठाची मागणी जी आहे ते अजूनही कायमस्वरूपी आहे। माठाचे भाव थोडेफार कमी जास्त होत असले तरी उन्हाळा संपून गेल्यानंतरही माठाच्या किमती ज्या आहेत त्या जेमतेम असल्याचं या ठिकाणी या माठ विक्रेत्यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.